अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय। सफाई कामगारांच्या घोषित बंदमुळे अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावतीतील प्रभाग क्रमांक 6 मधील मोरबाग, विलासनगर, गौडीपुरा, मसानगंज, झाडपीपुरा, चेतनदास बगीचा, बजरंग टेकडी आणि इतवारा बाजार परिसरात सफाई कामगारांनी घोषित बंद पुकारल्यामुळे स्वच्छतेची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत। सकाळपासूनच परिसरात कामगार कामावर न आल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। इतवारा बाजार येथील मशिदीसमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पिंजरा गल्ली परिसरात नाल्यांमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक संजय नरवणे यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत आणि प्रत्यक्ष पाहणीसाठीही कोणी येत नाही। नाल्यांचे पाणी घरात शिरत असून किडेमुंग्यांचा त्रास वाढला आहे। स्वच्छतेचा ठेका ज्या कंपनीला देण्यात आला त्या कंपनीकडे आवश्यक साधन सामुग्री नसल्यामुळे काम होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ह्या प्रभागाचा नगरसेवक आहे सध्या। आजपासून साफसफाईचे काम कोणार्कवाल्याकडे देण्यात आले होते, पण सध्या कोणार्कवाला इथे उपस्थितच नाही आहे आणि साफसफाईसाठी एक पण माणूस नाही आहे वार्डात। तसेच वार्डात 4 वर्षाचं प्रशासन असल्यामुळे वार्डात गंदगीचा हाहाकार झालेला आहे आणि आता तो जो कॉन्ट्रॅक्ट होता जुना, त्यांच्यासाठी आरोग्य अधिकारी आम्हाला म्हणत होते की बा 15 दिवसानंतर आता नवीन चालू होणारच आहे, तर तो 15 दिवस त्याला काही त्रास देऊ नका जुन्या कॉन्ट्रॅक्टरला। तर आम्ही त्याच्यातही तयार झालो, पण आता जनता एवढी त्रासलेली आहे, लोकांच्या घरात किडे जात आहे बारीक बारीक आणि आउटलेट मधून पाणी सुद्धा जात आहे। हा विलासनगर हा स्लम एरियाचा भाग असल्यामुळे ते लोकांचे जुने घर आहे आणि आउटलेट मधून पूर्ण पाणी जात आहे आणि कोणार्कवाल्याचा इथं पत्ता नाही। जेव्हा महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट देते तेव्हा शहानिशा करून देत असते। वर्क ऑर्डर केव्हा देते, त्याच्याजवळ साहित्य आहे की नाही आहे, त्याच्याजवळ गाड्या आहे की नाही, घंटी कटले आहे की नाही आहे, असं इथं काहीच दिसून येत नाही। आता 7:30-8 वाजले आहे। सकाळी साफसफाईचं काम 6:30 वाजता हजेरी होते, कारण की मी 2007 पासून पाहत आहे अशी पद्धत चालते कॉन्ट्रॅक्टची। पण ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि कमिशनरला फोन केला, कमिशनर फोन उचलत नाही। अतिरिक्त आयुक्ताचा फोन स्विच ऑफ आहे। आरोग्य अधिकारी म्हणतात मी आत्ता येतो, पण त्यांचाही काही पत्ता नाही। अशाने अमरावती शहराच्या आरोग्याची वाट लावली आहे यांनी। यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कोणार्कवाल्याला इथून काढून देण्यात यावे आणि त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे। कंपनीने तात्काळ काम सुरू न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही नरवणे यांनी केली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे संजय नरवणे हे जेव्हा अमरावती महानगरपालिकेचे महापौर होते तेव्हा या शहराचे स्वच्छतेची स्थिती काय होती आणि महापौर म्हणून या विषयावर त्यांनी कितपत काम केले हे सुद्धा नगरसेवक संजय नरवणे यांनी एकदा आठवणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी बोलले आहेत। या पुऱ्या प्रभागामध्ये जे प्रतिनिधी निवडून आलेले आहे, मला तर असं सांगावं वाटते की प्रशासनानं या प्रतिनिधीचा खेळवाड लावला का। 4 वर्षाचं प्रशासनानं राज केलेलं आहे, पुरं गंदगीचं साम्राज्य बनवून ठेवलेलं आहे। त्याच लाईनीवर प्रतिनिधीलाही आणण्याचा प्रयत्न प्रशासन करून राहिला। आता नगरसेवकांनी काय करायचं याचा विचार या नगरसेवकाचा विचार आहे। इथले रगड बनलेले आहे प्रशासन का जाधवला 10 फोन केल्यानंतरही फोनाचं उत्तर नाही देत, फोन उचलायला तयार नाही। म्हणजे प्रशासनानं काय करावं, त्या प्रतिनिधीनं काय करावं, कोणाच्याकडे पाहावं। दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर रेखा पंजाबराव तायवाडे या मात्र घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत आणि प्रभागातील जबाबदाऱ्या त्यांचे पती पंजाबराव तायवाडे सांभाळीत असल्याचे पाहायला मिळाले। सफाई कामगारांच्या बंदमुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून नागरिकांनी महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन स्वच्छतेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। सफाई कामगारांच्या बंदमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे महानगरपालिका प्रशासन कधी आणि कसे लक्ष देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।
गेल्या 12 वर्षापासून आम्ही सर्व कामगार या ठिकाणी काम करत आहोत. तर 14 मार्च कोणार्क कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की शहरामध्ये ज्या मजुरांना, सर्व मजुरांना जो काही मोबदला देण्यात येत आहे तोच मोबदला आम्हाला देण्यात यावा. आणि यानंतर जो कामाचा टायमिंग आहे तो पण आम्ही मान्य करू. फक्त आमची एवढीच मागणी आहे की शहरामध्ये जे मजुरी सर्व प्रभागामध्ये ते देण्यात येत आहे तेच मजुरी आम्हाला देण्यात यावी. मध्ये 55 वर्षाचे माणसं काम करत आहे. यायले अगर त्यानं कामावून काढलं यायनं काय करावं? काही आमचे सुपरवायझर आहे, काही आमचे मजूर आहे आणि आम्ही ठेकेदार भेटला नाही आम्हाला अजून. त्याच्यासंग पहिले बोलू आम्ही, त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला समोर प्रोसिजर करू. काय रोज आहे काय नाही हे आम्हाला काहीच माहित नाही अजून सध्या. आमचं म्हणणं आहे आम्हाला रविवारची सुट्टी लागू पाहिजे आणि वर्षाचे वर्ष वाढ पाहिजे पगाराची. कंपनी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जे सुट्टे सरकारी लागू आहे ते लागू आहे आणि रविवारच्या सुट्ट्या पण लागू आहे. आणि आमचे जे कमी जास्त वयाचे जे लोक आहेत त्यांना पण त्यांनी कामावर लावावे हे आमची विनंती आहे.